बातमी बघूयात। वसई विरार शहराचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी आज सकाळी ईडीने छापा टाकल्याची मोठी कारवाई समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ही डम्पिंग ग्राउंडवरती उभारण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारती प्रकरणी केलेली कारवाई आहे। ईडीने या अगोदरही बांधकाम व्यावसायिक आणि पालिकेचे नगररचना विभागाचे नगरसंचालक तसंच आर्किटेक्ट यांच्यावरती छापे मारले होते। छापा टाकल्यामुळे वसई विरारमध्ये एकच खळबळ आहे। नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। अजूनही ईडी अधिकृतपणे कुठलीही माहिती या संदर्भात देण्यास तुर्तास टाळाटाळ करते। तर एक महत्त्वाची बातमी वसई विरारमधनं आता समोर येते आहे। वसई विरार शहराचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी आज सकाळी ईडीने छापा टाकल्याची कारवाई समोर आलेली आहे। डम्पिंग ग्राउंडवरती उभारण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारतीच्या अनुषंगाने या कारवाईचं महत्त्व मानलं जात आहे आणि ईडीने या अगोदर सुद्धा बांधकाम व्यावसायिक आणि पालिकेचे नगररचना विभागाचे नगरसंचालक तसंच काही आर्किटेक्ट्स यांच्यावरती सुद्धा छापे मारले होते। याच सत्रामध्ये आता पुढची कारवाई असल्याचं कळतंय, ती म्हणजे वसई विरार शहराचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकलाय। अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर। प्रभाकर, पूर्वी कालच जे आयुक्त आहेत अनिल कुमार पवार यांनी जो पदभार आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचा तो मनोज कुमार सूर्यवंशी यांना दिलेला आणि आज सकाळीच काल पदभार दिल्यानंतर आज सकाळीच ईडीने जे आहे त्यांच्या जे शासकीय निवासस्थान आहे त्या ठिकाणी छापेमारी केलेली आहे। हे संपूर्ण प्रकरण जे आहे हे ज्या डम्पिंग ग्राउंड आहे महानगरपालिकेचं होतं त्या शासकीय जागेवर 41 इमारती ज्या उभारल्या गेल्या होत्या त्याची चौकशी जी आहे ईडीने सुरू केली होती आणि त्याच अनुषंगाने ईडीने वसई विरारमध्ये अनेक छापेमारी केली आहे। त्यामध्ये संबंधित बिल्डर झाले, चाळवाले झाले, तर त्यामध्ये जो नगर विकास संचालक आहेत महानगरपालिकेचे वायस रेड्डी यांच्याही घरावर छापेमारी केली, आर्किटेक्ट आहेत आणि त्याच अनुषंगाने ही छापेमारी आता शेवटी जे आयुक्त आहेत जे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ही छापेमारी झालेली आहे। सध्या आता ईडीने अधिकृत काही बोलण्यास नकार दिलेला आहे, मात्र घरामध्ये जे आहेत काही कागदपत्र वगैरे ते तपासण्याचं काम सध्या सुरू आहे। धन्यवाद प्रभाकर, आपण दिलेल्या माहितीबद्दल।